नमस्कार. महाराष्ट्र समाचारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात महाराष्ट्र समाचार. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता एक झेंडा एक उत्सव या ब्रीदवाक्याखाली छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न झाला. शिवरायांची भव्य मिरवणूक होळी मैदान कोळीवाडा धारावी येथून पंचक्रोशीमध्ये प्रस्थान झाली. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आणि प्रमुख पाहुण्यांचा सन्मानही करण्यात आला. त्याचबरोबर सन्माननीय व्यक्तींना भेटवस्तू देण्याचा समारंभही आयोजित करण्यात आला होता. या शोभायात्रेचं महत्त्व म्हणजे पारंपरिक वादनाने मान्यवरांच्या हस्ते शोभायात्रेला आरंभ झाला. यात स्वराज्याचे घोडदळ, वारकरी दिंडी, ढोल ताशा पथक, संबळ, हलगी, तलवारबाजी, दांडपत्ता, मर्दानी खेळ, लेझिम नृत्य आणि शिवरायांची वेशभूषा, जिजाऊ राजमाता सईबाई आणि छत्रपती शिवाजी यांची वेशभूषा केलेले बालक आणि बालिका या मिरवणुकीत मोठ्या हर्षोल्लासात सहभागी झाल्या होत्या. त्याचा वृत्तांत आपण सादर करीत आहोत. धर्मरक्षक युवा हिंदुत्व या संस्थेकडून सर्व मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक एम दातार कन्स्ट्रक्शनचे श्री कौशिक शांताराम कोळी हे या संस्थेचे अध्यक्ष असून श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे समीर राजेंद्र भोईटे हे सचिव आहेत. या संदर्भात श्री कौशिक शांताराम कोळी या नमस्कार. आपल्यासोबत आहेत धर्मरक्षक युवा हिंदुत्व संघटनेचे श्री कौशिक शांताराम कोळी सर अध्यक्ष आहेत आणि सचिव समीर राजेंद्र भोईटे सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आहे. आपल्या धर्मरक्षक युवा हिंदुत्व संस्थेच्या माध्यमातून धारावीच्या या मैदानामधून मिरवणुकीचा आरंभ होतोय. संकल्पना आहे ती आपणास कशी सुचेल? सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हा आमचा 4थं वर्ष आहे आणि ही संकल्पना आमच्या ध्यानात अशी आली की 4-5 मुलं 4-5 वर्ष अगोदर आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा घेऊन आलेली आहे आणि त्या मुलांनी सांगितलं, दादा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली काढायची आहे, ज्याने की शोभायात्रा काढायची आहे. तर मी आणि माझा सहकारी माझा मित्र समीर भोईटे साहेब आम्ही विचार केला की ह्या लहान मुलांना एवढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वयात काढाले आणि आम्ही अजून 40 वर्ष झालो तरी आम्ही अजून महाराजांसाठी काहीच नाही केलं. म्हणून तो पुढाकार आम्ही घेतला आणि ते आमचं प्रथम वर्ष होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली. पण आम्ही कल्पना अशी घेतली की ही शोभायात्रा काढताना न कुठच्या पक्षाचा ना कुठच्या नेत्याचा, हा सण माझ्या जाणत्या राजाचा या स्लोगनवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली. आणि बघता बघता 1 वर्ष झालं, बघता बघता 2 वर्ष झालं, 3 वर्ष, हा 4थं वर्ष. या 4 वर्षात आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की 1 रुपया आम्ही कोणाचा न घेता ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. वर्गणी मागायला गेलो तर आम्हाला वर्गणी भरपूर अशी भेटू शकते, पण ज्या राजांनी आमच्यासारख्या मराठी माणसांना ताटमानाने जगायला शिकवलं त्याच महाराजांच्या नावावर आम्ही वर्गणी घेऊ हे आम्हाला कुठे योग्य नाही वाटलं. म्हणून आम्ही विचार केला की महाराजांची जयंती ही कुठच्या वर्गणीने नाही तर या आमच्या कष्टाच्या पैशाने आम्ही करणार. दरवर्षाप्रमाणे 8 ते 10 लाखाचा हा कार्यक्रम असतो आणि याच्यामध्ये जे महाराजांच्या संकल्पना होत्या, पारंपरिक वाद्य,
पारंपरिक वेशभूषा, आम्ही याच्यामध्ये डीजे नावाचा हा विशेष नाही आहे, त्याने की दुसऱ्यांना त्रास होईल असं आमचं काहीच संकल्पना नव्हती. तर आम्ही हा याच्यावर भर देतो जास्ती, कारण का आताच्या लोकांना लाट्या काट्या, तलवारबाजी, ढोल ढाल, हे घोडदळ हे काहीच माहीत नाही. आणि हे आम्ही लोकांनी चालू केले आणि धारावीच्या जनतेने हे आपल्या जाणत्या राहत्याचा कार्यक्रम हा डोक्यावर उचलून धरला. धारावीची जनता अगर आमच्या मागे नसती तर हा कार्यक्रम आम्ही एवढा थाटामाटाने नसता केला. मी सर्वप्रथम धन्यवाद करतो की माझ्या धारावीच्या जनतेला की तुमचं आशीर्वाद आणि तुमचा पाठबळ आमच्या पाठीशी आहे, त्यासाठी तुमचा आम्ही ऋणी आहे.